रामराम मंडळी, विकास भाऊ फाउंडेशन चिखली यांच्या वतीने आयोजित राजस्थान ट्रिप मी आज खाटू श्याम या ठिकाणी आलेलो आहे। खाटू श्याम मंदिर तुम्हाला दाखवतो, बघू शकता खाटू श्याम राजस्थान या ठिकाणी आलेलो आहे। खाटू श्यामचा इतिहास मी तुम्हाला मोबाईल दाखवतो। खाटू श्यामचं हे मंदिर आहे। खाटू श्याम म्हणजे महाभारत, खाटू श्यामची आख्यायिका महाभारतापासून सुरू होते। महाभारतातील श्री भीम यांचा मुलगा घटोत्कच यांचा मुलगा बर्बरी, या बर्बरीचं हे या ठिकाणी मंदिर आहे। तुम्हाला याची गुगलवरनं मी माहिती काढली, ती माहिती वाचून दाखवतो। महाभारतातील घटोत्कचांचा पुत्र बर्बरी हेच पुढे खाटू श्याम म्हणून ओळखले गेले आहेत। युद्ध सुरू होण्या महाभारतातील बर्बरीचं हेच पुढे खाटू श्याम म्हणून ओळखले गेले आहेत। युद्ध सुरू होण्याआधी श्रीकृष्णाने सांगितले की मी नेहमी युद्ध सुरू होण्याआधी श्रीकृष्णाला त्यांनी सांगितलं की मी नेहमी पराभूत पक्षाला मदत करेन। असं झालं तर युद्ध कधीही संपणार नाही, युद्धाचं संतुलन बिघडल असं श्रीकृष्णांना वाटलं आणि त्यांनी त्यांच्यासाठी बर्बरीकडून एक वर मागून घेतला आणि सांगितलं की मला तुझं शिरकमल दे। त्या हिशोबाने बर्बरीने निस्वार्थपणे श्रीकृष्णाला शिरदान केलं आणि त्याच मुंडक्याला घेऊन इकडून तेच शिर नंतर श्रीकृष्णाने त्याला वरदान दिलं। युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्णाने त्याला वर दिला की कलियुगात तू खाटू श्याम नावाने उजळा जाशील आणि लोक तुला श्रद्धेने आठवतील। त्याची जे तुला आठवतील त्याची इच्छा पूर्ण होईल हे त्यांनी त्या बर्बरीला सांगितले। त्यानुसार श्रीकृष्णाने युद्ध चालू असताना त्यांची एक शिरची स्थापना राजस्थानमधील खाटू ह्या गावी केली। खाटू ह्या गावावरून महाभारतातलं पूर्ण युद्ध त्यांनी बघितलं असे आख्यायिका आहे आणि त्यानंतर त्याच मुंडक्याची स्थापना या ठिकाणी झालेली आहे आणि श्रीकृष्णाने हे केल्यामुळे त्याला श्याम ह्या नावाने ओळखले जाते आणि खाटू ह्या गावाचं नाव आहे म्हणून याला खाटू श्याम मंदिर असं म्हणतात अशी माझ्या माहितीप्रमाणे आहे। बाकी तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला पण माहिती काढू शकता। मोबाईल माझा मोबाईल या ठिकाणी बघू शकता तुम्ही खाटू श्यामजीचं मंदिर आहे राजस्थान या ठिकाणचं। जय श्री श्याम। राजस्थान या ठिकाणचं खाटू श्याम म्हणून ओळखलं जाणारं हे मंदिर आहे। महाभारतातील भीम यांचा नातू खाटू या बर्बरी या नावाने ओळखला जात होता। त्या बर्बरींचा नाव पुढे कलियुगात खाटू श्याम या नावाने ओळखले जाते। त्याचे खाटू श्याम मंदिर राजस्थानमधील खाटू या ठिकाणी आहे। या ठिकाणी मी आलेलो आहे। या ठिकाणचा तुम्हाला तिथपर्यंत शक्य होईल तिथपर्यंतचा मी व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो। बघू शकता भाविकांची रांग। खूप म्हणजे प्रसिद्ध या ठिकाणचं मंदिर आहे, राजस्थानमधील मंदिर आहे। या ठिकाणी खूप दूरवरून भाविक येतात। माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण भारतातूनच नाही तर जगभरातून या ठिकाणी पर्यटक येतात। मी बरेच फॉरेनर लोक पण या ठिकाणी आलेले बघितले आहेत। त्यानुसार या देवस्थानाचं महत्त्व खूप आहे। या ठिकाणी साक्षात श्रीकृष्णानं वर दिलेले खाटू जी या ठिकाणी वास्तव आहे असं मानलं जाते।
आणि श्रीकृष्णाच्या नावाने त्यांना ओळखले जाते. म्हणून या ठिकाणला खाटू ह्या गावाला खाटू श्याम असं नाव पडलेलं आहे. बघू शकता भक्तांची लाईन खूप मोठी आहे. पूर्ण भारतातून या ठिकाणी भक्तगण येतात. एक मिनट, मुझे जाने दो, आप फोटो निकालो. महाभारतातील युद्ध प्रसंगी खाटू श्याम यांनी साक्षात युद्ध आपल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. महाभारतातील अशी आख्यायिका आहे. बघू शकतो दर्शन बारी. अलाउड नाही आहे. ते बोलले ना मला इकडून जा, मला इकडून नका जाऊ, गर्दी खूप आहे. अभी 1 मिनट दिखाना, मुझे फोटो निकालना है इसका. या ठिकाणी श्रीकृष्णाला मयूरपंख आणि बासरी अर्पण केले जाते आणि कमळाचे फूल आणि अत्तर या ठिकाणी श्रीकृष्णाला अर्पण केले जाते. बघा मी पण घेतलेला आहे कमळ, बासरी आणि मयूरपंख आणि आतमध्ये प्रसाद आहे. आणि या ठिकाणची गर्दी. या ठिकाणी मोबाईल अलाउड आहे का नाही माहिती. जिथपर्यंत अलाउड असेल तिथपर्यंत मी तुम्हाला दाखवतो. जय श्री श्याम. राजस्थानमधील खाटू श्याम मंदिर. हे बघा, हे मुख्य मंदिर आहे या ठिकाणी. जय हो.
एक मिनिट अरे अंदर तो कोई ना घुस इधर ही डालती हो तो रिटर्न मारू आपण रिटर्न मारू मला बोलले की तुझा ऐकून कमी होईल बघू शकता खाटू श्यामजीचं मी दर्शन तुम्हाला करवतो चल पुढे एक जय श्री श्याम. जय श्री श्याम फेकू नको बघू शकता खाटू श्यामजीचं फोटो नहीं खींचनी मेरे भाई नीचे खाटू श्यामजीचं दर्शन बारी आपण परत एक हा